3. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव किरण गायकवाड। एमपीएससीचा अभ्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातूनच आम्ही कल्पवृक्षकार नावाचा युट्यूबच्या माध्यमातून एक चॅनल सुरू केलेला आहे। मी सर्वात प्रथम माझी ओळख करून देईन। मी मूळचा पुण्याचा। एमपीएससीचा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा आणि तोही एकदम मोफत यासाठी आम्ही कल्पवृक्ष या नावाखाली एक चॅनल नुकताच रिसेंटली सुरू केलेला आहे। त्याचबरोबर कल्पवृक्ष नावाचं ऍप्लिकेशन बरेचसे विद्यार्थी आज वापरत आहेत। त्याचबरोबर स्पर्धा किरण नावाचं सुद्धा आम्ही एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन नुकताच लॉन्च केलेलं आहे। सोबतच mpsckalparuksha.com नावाची वेबसाईट्स आणि त्याच वेबसाईटमध्ये माझ्या नावाचाच एक ब्लॉग सुद्धा मी चालवत आहे। या ब्लॉगचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांपर्यंत अस्सल एमपीएससीची परिपूर्ण माहिती पोहोचवण्याचा। ठीक आहे। नुकताच रिसेंटली एका सेमिनार मध्ये जाऊन आलो। या सेमिनार मध्ये गेल्यानंतर मला एक जाणीव झाली की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एमपीएससी काय आहे हेच माहिती नाहीये। मी स्पेशली सध्या विदर्भाच्या टूर वरती आहे, तर या विदर्भाच्या टूर मध्ये गेल्यानंतर मला एक जाणीव झाली की एमपीएससीचा जो अभ्यास आहे तो विद्यार्थ्यांना कधी करावा, कुठून सुरुवात करावी, कुठली पुस्तकं वाचावी याबद्दल काहीच माहिती नाहीये। आणि याच उद्देशानं आज आपण बोलणार आहोत। एमपीएससीचा सगळ्यात पहिल्यांदा काय उद्देश आहे, काय आहे हे एमपीएससी, सगळ्यात पहिले तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। ही कमिशन किंवा हे आयोग मुंबईमध्ये बसलेलं आहे। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना निवडणे, तेही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, तेही एकदम शास्त्रशुद्ध आणि कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय निवडणं हे काम एमपीएससीचं आहे। म्हणजे तुम्हाला हा आयोग जॉबवर सिलेक्ट करण्यासाठी तयार केलेला गेलेला आहे। या आयोगाच्या काही परीक्षा असतात। या परीक्षा जर तुम्ही दिल्या तर या परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही काही खात्यांमध्ये निवडले जातात। उदाहरणार्थ ह्या कोणत्या परीक्षा आहेत, तर राज्यसेवा नावाची एक अशी परीक्षा आहे की जी क्लास 1 आणि क्लास 2 या पदावरती तुमची नेमणूक करेल। त्याचबरोबर पीएसआय नावाची एक अशी परीक्षा आहे की ज्याद्वारे तुम्ही पोलीस खात्यामध्ये तुम्ही एक उपनिरीक्षक या पदावरती जाऊन तुम्ही काम करू शकता। एक विक्रीकर निरीक्षक नावाची परीक्षा आहे की जी सेल्फ टॅक्स डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे, म्हणजे टॅक्स डिपार्टमेंट। आणि एक सहाय्यक नावाची परीक्षा आहे की जी मंत्रालयाशी निगडीत आहे। ज्या मंत्रालयात किंवा ज्या मंत्रालयात जे काही ऑफिस वर्क असतात त्या संदर्भात ते एक काम आहे। आता या परीक्षांचा नक्की अभ्यास कसा करावा किंवा अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, या परीक्षा होतात कधी, आता ते तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने सांगेल। आधी पाहू या परीक्षांचा म्हणजे नक्की ह्या परीक्षाचा कालावधी कसा असतो। जनरली विद्यार्थी मित्रांनो, वर्षातून या 4 परीक्षा होतात आणि या 4 परीक्षांचा जो कालावधी असतो पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण करण्याचा तो असतो 1 वर्षाचा। म्हणजे प्रत्येक परीक्षेला 1 वर्ष पूर्ण लागतं आपली कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी। यात ऍड येते, ते ऍड मध्ये तुम्ही फॉर्म भरता, तो फॉर्म द्वारे तुमची निवड होते परीक्षा देण्यासाठी। ती निवड झाल्यानंतर तुम्ही परीक्षा देता, परीक्षेचा रिझल्ट येतो, ती रिझल्ट झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या परीक्षेला बसता, त्याला आपण मुख्य परीक्षा म्हणू। आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही अजून तुमच्यातल्या काही ठराविक सिलेक्टेड विद्यार्थ्यांची निवड एमपीएससी करते। म्हणजेच काय की सर्व पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचे किंवा पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म कलेक्ट केले जातात किंवा त्यांना या परीक्षेमध्ये बसण्यासाठी एक जाहिरात येते। त्या जाहिरातीच्या द्वारे विद्यार्थी ते फॉर्म भरतात। ते फॉर्म भरल्यानंतर ते विद्यार्थी एका परीक्षेला सामोरे जातात। आता इथं मुख्य मुद्दा हा येतो की परीक्षा एकदम मोठ्या स्वरूपात असते। ठीक आहे, जस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवायचं असतं। सगळे विद्यार्थी सारखेच असतात का, तर नाही। काही विद्यार्थी हुशार असतात, काही विद्यार्थ्यांना एमपीएससी नुकतंच कळलेलं असतं किंवा काही विद्यार्थी एकदम मित्रांनी फॉर्म भरलाय म्हणून भरलेले असतात। बस मला एवढंच बोलायचं आहे। म्हणजे मुद्दा हा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीही नसतं की एमपीएससी नक्की काय काय आहे काय आणि कशा स्वरूपाचं असतं। फक्त एक घेऊन पाहू या उद्देशाने बरेच जण फॉर्मही भरत असतात। या सगळ्यांना बाजूला काढण्यासाठी आणि ठराविक विद्यार्थ्यांनी ज्यांनी खूप अभ्यास चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यांना पुढच्या परीक्षेमध्ये पाठवण्यासाठी एक चाळणी परीक्षा घेतली जाते, त्यालाच पूर्व परीक्षा असं म्हटलं जातं। या पूर्व परीक्षेत जे विद्यार्थी पास होतात ते विद्यार्थी पुढच्या मुख्य परीक्षेला जातात। आता मुख्य परीक्षा ही हुशार विद्यार्थ्यांची आणि ज्यांनी पूर्व परीक्षा पास केलेली आहे यांची सगळ्यात महत्त्वाची कसोटी असते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखादी पोस्ट हवी असेल
किंवा एखादी जर जागा किंवा सरकारी नोकरी पाहिजे असेल तर सगळ्यात जास्त भर त्या मुख्य परीक्षेवरतीच देणं गरजेचं असतं. बरेचसे विद्यार्थी मुख्य परीक्षेला इग्नोर करतात किंवा त्याचा अभ्यास खूप नंतर सुरू करतात किंवा 2-3 वर्षाचा अभ्यास किंवा अनुभव झाल्यानंतर सुरू करतात. हे एक त्यांचं थोडंसं चुकतं असं मला थोडंसं सांगावंसं वाटतं. मुख्य परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास होतात त्या विद्यार्थ्यांना पुढं मुलाखत असते. पण आता 2 परीक्षांसाठी मुलाखत आहे तर 2 परीक्षांसाठी मुलाखत नाहीये. फॉर एक्झाम्पल राज्यसेवा आणि PSI साठी मुलाखत सध्या अजूनही चालू आहे, तर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी मुलाखत नाहीये. म्हणजेच काय तर विक्रीकर आणि सहाय्यक या 2 पदांचा मेन्सचा अभ्यास जरी परिपूर्ण असेल तरी तुमची रँक एकदम फिक्स आहे. या पद्धतीने तुम्ही स्वतःचा एक तयारी किंवा स्वतःला एक कॉन्फिडन्स देऊ शकता. या MPSCचा अभ्यास कसा आणि कुठून सुरुवात करावी हा दुसरा प्रश्न. MPSCचा अभ्यास हा खूप मोठा अभ्यास नाहीये किंवा खूप त्याला जास्त जे बोललं जातं ना की खूप एक्स्ट्रा असं काही नाहीये. हे सगळं 8वी ते 12वीच्या अभ्यासक्रमावरतीच आधारित आहे. परंतु हा जो अभ्यासक्रम आहे तो 80% आर्ट्सच्या विषयाचा अभ्यास आहे. पण 8 मधल्या मुलांना सुद्धा अगदी BA झालेले किंवा MA झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती नसतं की MPSC हे 80% किंवा 70% आर्ट्सचे बिलॉंग करतो म्हणून. ठीक आहे. MPSC मधले जे काही सामान्य विषय असतात किंवा ज्याला आपण सामान्य अध्ययनाचे विषय म्हणतो त्यातलं जर विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता हे जर विषय सोडले तर बाकी सर्व विषयांचा अभ्यास हा आर्ट मध्ये केला जातो. या विषयांवरती जर चांगली कमांड असेल तर तुम्हाला पूर्व परीक्षा पास होता येते. आणि ही खूप सोपी असते. पूर्व परीक्षा खूप मोठा अवघड हा विषय नाहीये. पण विद्यार्थी सध्या जे वाचतायत ना ते थोडंसं जरा वेगळं स्वरूपाचं वाचतायत. म्हणजे जे एक्झामला येणार आहे ते न वाचतात ते दुसरं काहीतरी वाचण्याच्या जास्त मागे लागतात. त्यातला एक साधी सिंपल गोष्ट तुम्हाला सांगितली की बरेच विद्यार्थी शॉर्टकट्स शोधतात. ज्यावेळेस पूर्व परीक्षेची तयारी करतात ना बरेच जण त्यावेळेस ते शॉर्टकट्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतात आणि चुका करून ठेवतात. उदाहरणार्थ शॉर्टकट्स म्हणजे कोणतं की बाजारामध्ये संपूर्ण विषयांचा समावेश असलेलं एखादं पुस्तक घ्यायचं, ते पुस्तक 6-7 महिन्यात वाचायचं आणि परीक्षा द्यायची. दुसरा महत्त्वाचा शॉर्टकट्स म्हणजे परीक्षा आने दो ना, फिर देखते, अशी जो बेसिक ऍटिट्यूड आहे ना तो एक सगळ्यात घातक आहे. तिसरा ऍटिट्यूड म्हणजे काय परीक्षा आल्यानंतर कामाला लागणं किंवा परीक्षा आल्यानंतर अभ्यास करणं. यामुळं होतं काय की विद्यार्थ्यांचा जो पोटेन्शियल किंवा सातत्यपणा जे म्हणतात तो सातत्यपणा कमी पडतो आणि तसाच विद्यार्थी आयोगाला नकोय म्हणून ही पूर्व परीक्षा ठेवण्यात आलेली आहे. कारण की जो विद्यार्थी सातत्य ठेवत नाही तो विद्यार्थी MPSCच्या पूर्व परीक्षेत डेफिनेटली पास होत नाही. MPSC 1 महिन्यात किंवा 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात काढणार किंवा निघणारी परीक्षा नाही आहे. MPSC ही पूर्ण वर्षभराची प्रक्रिया आहे. पूर्व परीक्षा ती तुमचं सिलेक्शन होईपर्यंत पूर्ण 1 वर्षाची प्रक्रिया लागते आणि यासाठीच तुम्हाला पूर्ण 1 वर्षाचा टाइम ड्युरेशन ठेवूनच अभ्यासाला सुरुवात करावी लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी जस्ट आता क्लास लावले, मार्गदर्शन वगैरे घेतलं किंवा मी अभ्यासाला सुरुवात केली 6 महिन्यात मस्तपैकी रँक निघून जाईल. पण तसं नसतं मित्रांनो. MPSC ही एक आयोग आहे. हे आयोग तुम्हाला निवडण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा घेते. या स्पर्धा परीक्षेला तुम्ही सामोरे जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतो तो म्हणजे तुम्हाला असलेलं मार्गदर्शन कुठलं आहे. जर तुम्हाला मार्गदर्शन करणारे कोणीच नसतील तर तुम्हाला या परीक्षेबद्दल काय माहिती असणार आहे, क्वेश्चन्स कसे येतील, कोण सांगणार आहे, क्वेश्चन्स कशा पद्धतीने सोडवायचे, कोण शिकवणार आहे. तुम्ही स्वतः तर शिकू शकत नाही कारण की तुम्ही कधी शिकू शकता स्वतः ज्यावेळेस तुम्ही अनुभव घ्याल. आणि आपल्याला 5-6 वर्षाचा अनुभव घ्यायचा आहे का, तुम्ही हा 5-6 वर्षाचा अनुभव घेण्यासाठी MPSC मध्ये येत आहेत का, तर नाही. या MPSC मध्ये तुम्ही येताय कशासाठी, या MPSC मध्ये तुम्ही येताय की बाबा 1 किंवा 1.5 वर्षामध्ये आपल्याला लवकरात लवकर एक सरकारी नोकरी लागावी. जर ही तुमची अपेक्षा असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एकच पहिली गोष्ट सांगेल की ज्यांना अनुभव आहे या परीक्षांचा त्यांना जाऊन भेटा. त्यांना विचारा की ही MPSC असते का, कशी क्रॅक करता येते, काय असतं त्यासाठी. माझ्यापर्यंत येण्याची गरज नाहीये कारण की तुम्ही तुमच्या आजूबाजूला माझ्यासारखे बरेच अनुभवी व्यक्ती आहेत की ते तुम्हाला सांगतील की MPSC नक्की असतं का. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही त्यांच्याकडे जा, MPSC काय ते विचारा आणि MPSC साठी लागणारं जे पोटेन्शियल आहे ते त्यांच्याकडनं मिळवा, कॉन्फिडन्स घ्या आणि पुढच्या अभ्यासाला लागा. MPSC मध्ये ज्या 4 एक्झाम्स असतात त्याचा बेसिक अभ्यास 8वी ते 12वी असतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही 8वी ते 12वीच्या अभ्यासाचा अभ्यास करावा.
त्यानंतर तुम्ही संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करा आणि त्या संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करते वेळी आयोगाने जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्या क्वेश्चन्स वरती तुम्ही जास्तीत जास्त फोकस ठेवा. क्वेश्चन वाचल्यानंतर समजतं आपल्याला की आपण जे वाचतोय ते बरोबर आहे की नाही. आपण समजा एखादा क्वेश्चन तुम्ही सोडवताय आणि तोच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या संदर्भ पुस्तकात जर दिसला तर समजायचं की तुम्ही योग्य मार्गाने चाललेला आहात. त्या संदर्भाचा विचार करून तुम्ही जास्तीत जास्त अजून त्यावरती विचार केले, एक चर्चा केली आणि त्या चर्चेनुसार जर तुम्ही तुमच्या सिनियर्सशी सुद्धा बोलले, त्यांचा सल्ला घेतला, मार्गदर्शकांचा सल्ला घेतला, तर तुमच्या ज्या नोट्स तयार होतील त्या महाराष्ट्रातील पुस्तकांपेक्षा सुद्धा सुंदर नोट्स असतील आणि त्याच नोट्सला तुम्ही शेवटपर्यंत घेऊन चला. स्पर्धा परीक्षेची ज्यावेळेस सुरुवात तुम्ही कराल त्यावेळेस एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, तुमचं स्पर्धा परीक्षा हे स्वप्न नसलं पाहिजे. तुमचं स्पर्धा परीक्षा हे स्वप्न नसलं पाहिजे, कारण की स्पर्धा परीक्षा हे स्वप्न नाही, स्पर्धा परीक्षा हे ध्येय ठेवा. ज्यावेळेस तुम्ही ध्येयाच्या मागे लागाल ना त्यावेळेस तुम्हाला तुमची स्वप्नाची पूर्तता करता येईल. माझं सुद्धा एक स्वप्न होतं की मी खूप मोठा पेंटर व्हावा किंवा मला चित्रकला खूप आवडत होती वगैरे वगैरे वगैरे. पण आज मी काय, आज मी एक मार्गदर्शक आहे, मी एक लेखक आहे. याच गोष्टीतनं मला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की ध्येयाच्या मागे लवकरात लवकर लागा, स्वप्न नुसते पाहत बसू नका. बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं, बरेच लोक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ वगैरे पाहत असतात, ठीक आहे. बरेच IPS IRS लोकांचे व्हिडिओ पाहतात आणि खूप मोठं स्वप्न पाहतात की मी पण त्यांच्यासारखं एक दिवशी होऊन जाईल. पण काय, कशाची तयारी करत असतात? पोलीस भरतीची. म्हणजे एखाद्या IPSचा व्हिडिओ पाहायचा, स्वप्न जागृत करायचं की मी IPS होणार आणि काय करणार, काय करतोय असं विचारलं तर पोलीस भरतीची तयारी करतोय. तर हे नाहीये तुमचं स्वप्न. सगळ्यात आधी ध्येयाच्या मागे लागा. स्वप्न तर पाहतच राहा, स्वप्न न पाहणं ही सुद्धा एक प्रकारची शिक्षाच म्हणावी लागेल, ठीक आहे. परंतु ध्येय हे सगळ्यात महत्वाचं आहे. ध्येय साध्य करा, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करता येतील, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बस्त MPSC काय आहे हे समजून सांगितलेलं आहे. काही दिवसात मी MPSCच्या इतर विषयांचा अभ्यास कसा करावा याची टप्प्याटप्प्याने माहिती देणार आहे. त्यामुळं तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे जो YouTube प्रकाशित झालेला आहे त्या YouTubeच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून माझे आगामी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याची एक हिंट किंवा एक नोटिफिकेशन तुम्हाला दरवेळेस येत राहील. ओके, धन्यवाद. आपलाच किरण गायकवाड.